जा रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढताना काढलेले उद्गार औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवाय भोसले ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी ताकि मेरे ताकतवर घमंड को चूर चूर कर दिया. अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता. और ये आदिल शाह बड़ी बेगम म्हणते, उस गद्दार तक खम दुलाने के लिए एक भी मर्द नहीं है इस दरबार में. लालत है इसके मर्दानगी पे. शिवाजी महाराजांचा परक्यावर इतका मोठा विश्वास होता. का? त्यांचे कार्यस्थळ, मालिकांचे संस्कार आणि शिक्षण. आज प्रत्येक माता पित्याने वाटते आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावेत, आमच्याही घरात शिवबा जन्माला यावेत. अरे पण कसे घडतील शिवबा, कसे घडतील जिजाऊ? कारण आमच्या घरात म्हासा राणीच नाहीत. आमच्या घरात आहेत ना, आहेत मम्मी मग सांगा ना कसे होतील संस्कार. आज आमचीच माता मुलांना जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसते, मालिका बघते आणि त्याचाच अनुक्रमी करते. मग सांगा ना कसे होतील संस्कार. अरे पूर्वीच्या मुलांकडे जर बघा, त्या वाचक होत्या. अरे का एवढा मोठा त्याग? तो आई बापांचा. त्या आई बापांना शिकवलं, नोकरी लावली, मग छोकरी मिळाली आणि मुलगा कधी तिच्या प्रेमात पडला आणि म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला हे तर त्या उदाहरणाला कळलंच नाही. माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा शिक्षक आहे. कोणीतरी म्हणते माझा मुलगा परदेशात आहे. विचारा त्या वृद्धांना, डोळ्यात पाणी येऊन उत्तर मिळेल. अहो प्रेम करायचं आहे ना तर असं करा. ऐकता? ऐकाच. राजा तुम्ही पुढे वा. विशाल गड गाठा. जोपर्यंत तोफेचा आवाज खाली पडत नाही तोपर्यंत एका ठिकाणी मला पुढे सरकू देणार नाही. राजा लाख मिळतील पण लाखाचा पोशीदार जगलाच पाहिजे. अरे प्रेम करा बाजीसारखं, तानाजीसारखं प्रेम करा. राजा 7 माळ द्या. एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोणाजीसारखं प्रेम करा. प्रेम करा धर्मवीर संभाजीराजेसारखं. तसंही नाही जमत तर प्रेम करा जिजामातेसारखं. सर्वस्व त्या मातेनं देव धर्म देशासाठी अर्पण केलं. असं कसं प्रेम केलं असं राहू त्यांनी? मग आज आपण काय करतोय? मला इथं थोडं वेगळं बोलायचं आहे. महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राजा इथं जन्माला आलं. अवघं 50 वर्ष राजाला आयुष्य मिळालं. पण त्या 50 वर्षाच्या कालावधीत 350 साम्राज्य राजांनी उभं केलं. पण त्याच बळकटांवर त्याच विचित्र नावे ठेवून ठेवतात. हे पाहून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांचे पाय ज्या बळकुटांना लागले ते बळकट स्मारक बनायला पाहिजे. पण आज आम्ही समुद्रात स्मारक बघायचे स्वप्न बघतोय आणि त्या बळकुटांवरती दुर्लक्ष करतोय. हे पाहून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितोय राजे शिवराय छत्रपती. अरे बघतोस काय मुजरा कर. पण तीच गाडी संध्याकाळी का बेरबळ समोर उभी आहे. हे पाहून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. जिजाऊने शिवरायांना सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यात आई बघा, रखुमाई बघा. पण आज आमच्याच आई बहिणी सुरक्षित नाहीत. हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या कवट्याच्या गाडीला हात लावू नका. पण तो शेतकरी बापच आत्महत्या करतोय. हे पाहून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठं माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आमचे साळुंके सर तसेच इथे उपस्थित प्रमुख पाहुणे, त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. गाजविला प्रताप असा झुकवलाय जुलमशाही. गाजविला प्रताप असा झुकवलाय जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. संस्कार तुमचे थोर घडविलाय शिवबाला. रयतेला उत्तर दिला तुम्ही. आदर्श माता झाल्या तो आदर्श राजा झाला. संस्काराला माते तुमच्या जगी तोंड नाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. संस्कार स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान. बोलणे हे माते दीन तुमच्या पायी. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे आमचे सैनिक बी लढत आहेत. त्यांच्या ताकदीला मी बरा करून. मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता. मैं झूठ में जल्दी रहता.
लौटे कहता हूँ गर्मी आज कम है। मैं जून में जल्दी रात पर लौटे कहता हूँ गर्मी आज कम है। दिसंबर की ठंड फिकर करता हूँ सर्दी का मौसम है। मैं 9 दिन बर्फ में दफन होकर जिंदा निकलता हूँ, सीने में अपने सांसों को भरता हूँ। मैं हिंद महासागर के कपड़े बदलता हूँ, -30 डिग्री तापमान में राइफल टांगे टहलने निकलता हूँ। मैं -30 डिग्री तापमान में राइफल टांगे टहलने निकलता हूँ। आतंकवाद की औकात क्या जब मैं कुदरत से नहीं डरता। आतंकवाद की औकात क्या जब मैं कुदरत से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मेरे दिवाली में उजालों का ख्याल तक नहीं, मेरी होली में रिश्तों का गुलाल तक नहीं। मेरी माँ के पेट से मुझे अरसा हो गए, मेरे बाप मेरे इंतजार में बूढ़े हो गए। मेरी माँ के पेट से मुझे अरसा हो गए, बाप मेरे इंतजार में बूढ़े हो गए। मैंने सहूलत का गोला घोटा, जरूरत नकारी है। मैंने सहूलत का गोला घोटा, जरूरत नकारी है। मैं अपने देश के लिए, इस वतन के लिए अपनी जान तक मारी है। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।